नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन. नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमाल असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो ही कीर्ती वस्तीत आलेली असते. ती बोलते, दिव्या तू जे काही काम केलंयस ना त्यामुळे ठिणगीचा वनवा पेटलाय, वनवा. कारण तू जर माझ्यासोबत नसतीस ना तर हे सगळं अजिबात घडलं नसतं. हे जे काही झालंय ते फक्त तुझ्यामुळे झालंय आणि याचं बक्षीस तुला मिळालाच पाहिजे. असं म्हणत असते. दिव्याला काही पैसे देते आणि बरोबर तिथे चंदन येतो. तो थोडंफार त्यांचं बोलणं ऐकतो आणि त्याला संशय आलेला असतो की कीर्ती आणि दिव्याचं काहीतरी चाललंय. तो आता गॅरेजवरती जातो आणि शिवाशी बोलू लागतो. शिवा गाडी रिपेअर करत असते. तो बोलतो, शिवा मला ना दिव्यावरती डाऊट आहे. तो बोलतो, शिवा तुझ्या आयुष्यामध्ये हे जे काही घडते ना त्यामागे त्या दिव्याचा हात आहे असं मला वाटतं. तेव्हा शिवा बोलते, चंदन अरे काही काय बोलतोस, ती माझी बहीण आहे आणि इतक्या खालच्या थराला ती काही जाणार नाही. मला मान्य आहे दिव्या जरा स्वार्थी आहे, सेल्फिश आहे, पण इतक्या खालच्या थराला जाऊन ती वागणार नाही. कारण आमचं रक्ताचं नातं आहे. रक्ताच्या नात्यात असं कुणी करत नाही. ती माझी सख्खी बहीण आहे आणि मला माझ्या दिव्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि तसंही हे फक्त तुला वाटतंय की दिव्या या सगळ्याच्या मागे असू शकते, पण याबद्दल तू खात्रीशीर आहेस का? नाही. तुझ्याकडे याचा पुरावा आहे का? नाही. त्यामुळे हे मी नाही मानू शकत. तेव्हा चंदन ठीक आहे बोलतो, तिकडून निघून जातो. तो आता विचार करतो, मला काही एक करून पुरावे गोळा करावेच लागतील. तर आता दुसऱ्या दिवशी देसाईंच्या घरी कार्यक्रम असतो. चंदन आता वेटरचा पेहराव करतो आणि त्यांच्या घरात शिरतो, कीर्तीच्या खोलीत शिरतो आणि तिच्या कपाटामध्ये काही पुरावा मिळतो का हे हुडकण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि तेवढ्यातच एका लिफाफ्यामध्ये त्याला काही पैसे दिसतात. हे तेच पैसे असतात जे कीर्ती दिव्याला देणार असते. पण तेवढ्यातच त्या खोलीमध्ये ही कीर्ती येते आणि तिला पाहता चंदन लपून बसतो. तो मनातल्या मनात बोलतो, शिवा माझं आयुष्य तर खराब झालं, पण मी तुझं आयुष्य दिव्याला खराब करू देणार नाही. कीर्ती आता ते पैसे घेते, तिकडून निघून जाते. तिला असं जाणवतं कोणीतरी तिथे आहे, पण ती जास्त लक्ष देत नाही, तिकडून निघून जाते. कीर्ती गेल्यानंतर चंदन पुन्हा त्या कपाटामध्ये शोधाशोध करू लागतो आणि त्या कपाटामध्ये त्याला खूप मोठा आणि भयंकर असा पुरावा सापडतो आणि तो भयंकर पुरावा बघताच त्याचे डोळे बटाट्या एवढे मोठे होतात. तर प्रेक्षकांनो, हे कसलं तरी लेटर आहे. पण हे कसलं लेटर आहे, काय लेटर आहे, नक्की त्या लेटरमध्ये आहे तरी काय, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. चंदन त्या लेटरचा उपयोग करून कीर्ती आणि दिव्याला एक्सपोज करणार आहे आणि आशू व नेहाचं लग्न मोडून शिवा आणि आशू कायमचे एकत्र येणार आहेत. तर असा काहीसा प्रोमो आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे.